इकडे राज्यामध्ये मिशन 45 साठी भाजपचे वरिष्ठ नेते कामाला लागल्याचं कळतंय। ज्यांना विधानसभेसाठी आमदारकीचं तिकीट हवंय त्यांनी आपापल्या मतदारसंघातनं लोकसभेसाठी लीड देणं बंधनकारक असल्याचं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आमदारांना सांगितल्याचं कळतंय। त्यामुळे पुन्हा आमदारकीचं तिकीट हवं असेल तर आमदारांना लोकसभेसाठी जोरदार मेहनत करावी लागेल आणि आपल्या मतदारसंघातनं खासदार असलेल्या उमेदवाराला लीड मिळवून द्यावं लागेल। सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत। सुशांत, काय आहेत या सूचना? ज्ञानदा, जर आपण बघितलं असेल तर भाजपनं मिशन 45 साठी खऱ्या अर्थाने कंबर कसलेली आहे। भाजपचे वरिष्ठ नेते जे आहेत ते प्रत्येक लोकसभा मतदारसंघात सध्या प्रचार सभा घेत आहेत। पहिल्या टप्प्यात सध्या देवेंद्र फडणवीस असतील, त्यासोबत चंद्रशेखर बावनकुळे असतील, त्यासोबत भाजपचे इतर नेते जे आहेत ते प्रचार सभा घेत आहेत। मात्र याच पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं असेल तर जे आमदार आहेत विधानसभेचे त्यांना देखील एक महत्त्वपूर्ण टार्गेट जे आहे ते भाजपच्या नेत्याने दिलेलं आहे। त्या लोकसभा मतदारसंघात जे आमदार येतात, ज्यांचे विधानसभा क्षेत्र येतात, तिथून त्यांना लीड द्यायचं आहे। आपण जर बघितलं असेल तर अवघ्या 6 महिन्यात विधानसभेची निवडणूक होते आणि त्याचमुळे हे लीड देणं जे आहे ते आमदारांना कुठेतरी बंधनकारक असणार आहे। प्रत्येकाचा रिपोर्ट कार्ड इथे तयार केला जातो। कुणाच्या विधानसभा मतदारसंघातून किती लीड येत आहे आणि कशा पद्धतीने त्याचा उमेदवाराला फायदा झालेला आहे, खासदार कसा निवडून आला, याचा रिपोर्ट जो आहे तो तयार केला जाणार। त्यामुळे कुठेतरी आमदारांना आता लोकसभेसाठी जोरदार तयारी करावी लागेल। ते आपल्या विधानसभा मतदारसंघातून त्यांना लीड द्यावं लागेल आणि जर लीड ज्याचं चांगलं असेल त्यालाच कुठेतरी उमेदवारी देखील मिळू शकते। त्यामुळे आपण जर पाहिलं असेल तर मिशन 45 साठी भाजप बारकाईने प्रयत्न करते। राज्यात कोणत्याही परिस्थितीत मिशन 45 पूर्ण भाजपला करायचं आणि त्यासाठी आता आमदारांना देखील कामाला लावण्यात आलेलं आहे। ज्ञानदा, सुशांत, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।